नमस्कार, आवाज जनता कीमध्ये आपले स्वागत आहे। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने संविधान चौक नागपूर येथे एक दिवसीय धरणे आंदोलन 24 एप्रिल 1885च्या शासन निर्णयातील गोंड गोवारी जमातीची चुकीची माहिती दुरुस्त करून संविधानिक गोंड गोवारी जमातीला त्यांचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्रासह संपूर्ण लाभ पूर्वोत्तर सुरू करावे या मागणीसह विविध मागण्या घेऊन जय सेवा, जय कोडे खोंडवान, जय जंगो, जय लिंगो नारे देऊन निदर्शन करण्यात आले। रामदास नेवारे, सचित चचाने, पुंडलिक चामरोड, अनिल राऊत, डॉक्टर पुरुषोत्तमराव, विनायक वाघाडे, मारोतराव नेवारे, रावसाहेब नेहारे, विजय वाघाडे, घनश्याम गजबिये इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन घेण्यात आले। विदर्भातील कानाकोपऱ्यातून समाजातील जनता हजारोच्या संख्येने उपस्थित होती। धन्यवाद। कारण आपण एक आलो, एका घरामध्ये एक दोन आलेला होता, आपले पुन्हा परत आमचे भावंड, आमचे लेकरं घरी आमची वाट पाहत आहे। आम्हाला सुखरूप पुन्हा आपल्या घरी पोहोचायचं आहे। आम्हाला त्यांच्यासाठी त्यांच्या पदरामध्ये काहीतरी टाकायचं आहे। तर या ठिकाणी ठिय्या आंदोलन म्हणजे ठिय्या बिलकुल धरणं घेऊन बसायचं आपल्याला। सायंकाळला 5 वाजेपर्यंत, जरी 4 वाजेपर्यंत आपल्याला जरी परमिशन जरी असलं तरी संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या अंतर्गत या ठिकाणी आपण 5 वाजेपर्यंत या ठिकाणी मध्ये काही दुकानामध्ये काही घ्यायला जायचं नाही। आपण ज्या कामासाठी आलेलो आहोत ते काम पूर्णपणे या ठिकाणी आपल्याला करायचं आहे। आपण बघूया की महाराष्ट्र सरकार खरोखरच किती दयाळू आहे। महाराष्ट्र सरकार त्या मानसिकतेमध्ये आहे किंवा नाही, आपली बाजू समजून घेणार आहे की नाही हे आपल्याला बघायचं आहे। कारण ज्या वेळेस आपण सर्वांमध्ये कुठल्याही प्रकारचं समाजाला गालबोट लागेल किंवा समाजाचं नुकसान होईल अशा प्रकारचं कुठलंही कृत्य आमच्या व्यासपीठावरच्या लोकांनी करू नये, असं मशामध्ये होऊ नये। जी चळवळ ज्या उद्देशाने आपण उभी केलेली आहे ती चळवळ अखेरपर्यंत आपल्याला पूर्णत्वास न्यायची आहे। त्यासाठी आपल्याला बंधूंनो आमचा तुमचा कुणाचाही विश्वासघात होणार नाही अशा प्रकारचं वागणूक आमच्या व्यासपीठा पुढाऱ्यांची तेवढी कर्तृत्व असतात आणि खरोखरच आमचा समाज तुम्हाला सुद्धा तुमचं सुद्धा मात्र पूजन करेल, तुमचं सुद्धा मात्र काय गौरव करेल। परंतु अशा प्रकारचा विश्वासघात या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलनामध्ये आपण शांतपणे या ठिकाणी बसलेला आहात। सायंकाळपर्यंत आपल्याला अशा प्रकारे शांत बसायचं आहे। आपल्या भावंडाने या ठिकाणी पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। बाजूला बाथरूम आहे, संडास आहे, ज्यांना जायचं काही कुठल्याही प्रकारची अडचण नाही। पण कुठल्याही प्रकारचं रस्त्यावर वगैरे जाऊन रस्ता रोखण्याचा प्रयत्न आपण अजिबात करायचा नाही। आपल्याला महाराष्ट्र सरकार लक्षात घ्या, महाराष्ट्र हे तुम्हालाही समजतो या ठिकाणी या व्यासपीठाला इतके मोठे लोक जमलेले आहेत। कोण आमच्या बोलतीला धाव देतात, कोण आपल्या मागण्या समजून घेतात। महाराष्ट्र सरकार आपल्यासाठी काही करतोय का हे सुद्धा आपल्याला जे काही कळेल त्यानुसार आपल्याला सर्वांना वागायचं आहे। तेव्हाच कुठं आपली लढाई पूर्ण आपला समाज इकडे 14 बांधवांना गमावलेला आहे। त्यांचं फक्त या त्यांच्या आत्मा या नागपूरच्या स्वरामध्ये आहे आणि ते मात्र आपल्या सर्वांकडे सांगत आहे की बाबा तुमची लढाई सुरू आहे। हे तर या गोष्टीचा त्यांना आनंद असेल, ते वर्गामध्ये बघत असेल की बाबा माझा त्यामुळे माझ्या राष्ट्राचीना महत्वाची हात जोडून विनंती आहे की प्रत्येक सहजीवनाकडून किंवा सहजीवनाकडून समजून घ्यावे त्याच्या। नेवारे साहेब, आपण इथं आज सकाळपासून संविधान चौकामध्ये आहात, आपल्या काय मागण्या आहात याबद्दल सविस्तर सांगा। आता आमची मागणी अशी आहे की 24 एप्रिल 1985 रोजी जो महाराष्ट्र शासनानं GR काढला त्याच्यामध्ये गोंड गोवारी या जमातीबद्दल जी संस्कृती दाखवली आहे ती अगदी चुकीची दाखवली आहे आणि ती चुकीची दाखवल्यामुळे आदिवासी अनुसूचित जमातीचे जे प्रमाणपत्र आदिवासी गोंड गोवारी जमातीला
भेटणं बंद झालं आणि त्याच्यामुळे तेव्हापासून या समाजाचा आक्रोश वाढला. त्याच्यासाठी 1994ला जे हत्याकांड झालं आणि समूह आंदोलन तीव्र होत म्हणणं असं आहे की त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये एक मला की आम्हाला दखल देण्याचा प्रयत्न राज्य सरकारनं केला, जे की राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात जायला नको होतं, पण सुप्रीम कोर्टनं आमच्या विरोधामध्ये जाऊन बल्लाढ्य असे वकील लावून आम्हाला हरवण्याचा प्रयत्न केला. परंतु सत्यमेव जयते, सत्य कधी लपत नाही. म्हणून 1983 नंबरच्या त्यारामध्ये जे गोवारीची जी संस्कृती आहे ती नमूद केली, जे की हे सगळे गोवारी जे आहे, आज आम्ही त्याला गोंडवारी म्हणतो, ते सगळे गोंडवारी आपली संस्कृती पालन करतात. आणि म्हणून त्यांना माहीत झालं की आम्ही आदिवासी गोंडवारी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र घेण्यामध्ये लायक आहोत. परंतु 24 एप्रिलचा जो GR काढल्याने अडचण यायला लागली, म्हणून आम्ही राज्य सरकारला विनंती केली की तुम्ही यांच्यामध्ये आमची संस्कृती दुरुस्त करा. ही जर संस्कृती केली तर आम्हाला पुढचा तुम्हाला मार्ग मोकळा होतो आणि त्याबद्दल GR काढण्याकरता सरकारला योग्य होतं. परंतु सरकारवर अनुसूचित जमातीचे जे लोक आहे आमच्यातले, आमचेच आदिवासी जे आमच्या विरोधात असलेले, सरकारवर दडपण ठेवून आहे. आणि सरकारच्या दडपणाला हे सरकार कोणतेही असो, कोणत्याही पार्टीचे असो, ते बळी गेलेलं आहे. आणि ते बळी गेल्यामुळे काय झालं, हे त्यांचा प्रश्न सोडण्यामध्ये इच्छुक नाही. आणि म्हणून एवढा मोठा आक्रोश झाला आहे. भविष्यामध्ये फार मोठा आक्रोश होण्यास हे शासनच जबाबदार राहील. कारण आज एका हाक्यावर इतके लोक झाले. हे आता म्हणजे विदर्भातून की महाराष्ट्रातून आले? विदर्भामध्ये लोकसंख्या भरपूर आहे, विदर्भातले सगळे लोक आहेत. महाराष्ट्रामध्ये बाकी जिल्ह्यामध्ये फार कमी समाज आहे, व तो विदर्भात बहुसंख्य समाज आहे. आणि ह्या बहुसंख्य समाज असल्यामुळे हा एका हाक्यावर या ठिकाणी या धरणे आंदोलनाला या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. मी हा प्रश्न प्रत्येक माणसाचा आहे. कोणा जर विचारला की तुमच्या इथे किती लोक येणार आहे, आम्ही सुद्धा निश्चित असा आकडा सांगू शकत नाही. आज नुसतं पाण्या पावसाचे दिवस असल्यामुळे एवढे तरी समाज आले. आता आपण जो पत्र देऊन आले कलेक्टर साहेबांना, त्यात काय बोलले? काय कलेक्टर साहेब उद्या चालले आहे मुंबईला आणि मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. आणि भेट घेऊन आम्ही जे निवेदन दिलं आहे याच्यावर त्यांच्या चर्चा होणार आहे आणि चर्चा होऊन पुढील कारवाई त्याच्यावर करण्याचं त्यांचा मानस आहे. समोरची आपली काय प्रतिक्रिया राहील? या समोरची आमच्या प्रतिक्रिया राहील. येत्या विधानसभेवर पुन्हा या भव्य दिवसा मोर्चा काढण्याची आमची तयारी आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी अजून काही बैठक घेऊन या बैठकीमध्ये अजून काही करायचं असेल, आमरण उपोषण करायचं, काय करायचं हे आम्ही ठरवू. आजच्या घडीला आम्ही पूर्ण का सांगू शकणार नाही, पण निश्चितच हा लढा जोपर्यंत न्याय भेटत नाही आदिवासी गोंडवारी जमातीला, तोपर्यंत हा लढा कायम चालू राहणार आहे. आणि म्हणून शासनाने या समाजाचं खरं म्हणजे कुठल्याही विरोधी लोकांना न भिता त्यांनी आपला न्याय हक्कासाठी जे भांडणारे लोक आहेत त्यांना न्याय दिलं पाहिजे, हे मी या ठिकाणी विनंती करतो.